माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर संबंध ठेवण्यासाठी आग्रह केल्याचा व विनयभंगाचा गुन्हा दाखल। मनोहर सपाटेची वासनांध विकृती व्हिडिओ पुराव्यासह उघड। माजी महापौर व शिवपार्वती लॉजचे मालक मनोहर सपाटे यांच्या विरुद्ध एका 45 वर्षीय विवाहित महिलेसोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, विनयभंग व दमदाटी केल्याच्या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 75 व 78 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। तक्रारदार पीडिता ही पुण्यातील असून शेती संबंधी कोर्टाच्या कामासाठी व एका वकिलांच्या भेटीसाठी त्या सोलापूर येथे दिनांक 14 जूनपासून तात्पुरत्या वास्तव्यास आहेत। त्यांनी 14 तारखेला मनोहर सपाटे यांच्या मालकीच्या शिवपार्वती लॉजमध्ये सुरुवातीचे 2 दिवस रूम नंबर 202 तर पुढील 2 दिवस रूम नंबर 205 मध्ये वास्तव्य केले। याबाबत सविस्तर हकीकत अशी की दिनांक 16 जूनच्या मध्यरात्री 12च्या सुमारास म्हणजे 17 तारखेला मनोहर सपाटे यांनी पीडितेच्या रूमचा दरवाजा ठोठावून त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। सपाटेंनी रूममध्ये घुसून किस करण्यास सुरुवात केली। तसेच गुप्तांग बाहेर काढून ते पीडितेच्या हातात दिले। पीडितेने नकार दिला असतानाही सपाटे यांनी तिच्या हातात गुप्तांग देऊन तिचा विनयभंग केला। अचानक घडलेल्या या प्रकाराने पीडिता घाबरून गेली व तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात असे का करता असे विचारले। तेव्हा ते तर वेश्या आहेस, आधी धंदा करीत होतीस, मग माझ्यासोबत झोपायला आता तुला काय अडचण आहे असे म्हणून मनोहर सपाटे यांनी दमदाटी केली आणि ठोकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। याबाबत ते कुठेही तक्रार केली तरीही मला काही फरक पडत नाही, कारण माझे वय जास्त असल्यामुळे मला लगेच जामीन मिळतो असे बोलून मनोहर सपाटे यांनी पीडितेचे स्तन दाबले। या प्रकारानंतर देखील मनोहर सपाटे यांनी त्यांच्या मोबाईल नंबरवरून पीडितेस वारंवार कॉल करून शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह केला। त्यामुळे पीडितेने ही माहिती एका व्यक्तीस सांगून 24 जून रोजी ॲडीवर योगेश पवार यांची भेट घेतली। त्यावेळीही मनोहर सपाटे यांचा कॉल आल्यामुळे पीडितेने फोन स्पीकर मोडवर करून योगेश पवार यांचा कॉल ऐकवला।